two men were found in the deep sea, drifting in a small boat. For days and days, they were trying to come ashore, but they couldn't. They couldn't see any hope of their survival. They were dry, they were hungry, and the sun was beating down, and they knew that their end is close. One of them was a Christian person, and he remembered God, and he thought he should pray now to have both of them saved. So he prayed, "Oh Lord, I have broken most of your commandments, even the 10 commandments. I have been a very hard drinker, but if you save my life, I promise that I would never ever again." And his friend tapped on his shoulder and said, wait a minute. And he said, "Don't go too far, my brother, because I hear one boat coming." There is another prayer which I want to tell you. A little girl and her brother, they had a bigger courtyard. अंगण होतं त्यांना चांगलं मोठं, आणि या मुलाला पक्षी आवडायचे, आणि पक्षी पकडण्यासाठी त्याने एक ट्रॅप केला, सापळा केला, आणि त्या सापळ्यामध्ये पक्षी पकडण्याचा प्रयत्न तो करत असेल. पण त्याची जी लहान बहीण होती तिला मात्र या सर्व पक्ष्यांची दया यायची, आणि ती प्रार्थना करायची की देवा, त्याने सापळा तर तयार केलेला आहे, पण त्याच्यात पक्षी काही अडकू देऊ नकोस. आणि ती प्रार्थना करत होती. ह्याचा प्रकार चालूच असायचा, आणि ती खूप एका दिवशी निराश झाली. तिच्या आईने विचारलं की काय झालं बाई? ती म्हणाली, बघ ना, हा पक्ष्यांना पकडतो म्हणे, आणि मला नाही आवडत, मला ते स्वतंत्र उडताना आवडतात. पण मग तू काय केलंस? पण मी प्रार्थना केली की देवा, ह्याचा सापळा जो आहे तोच तोडून टाक, म्हणजे पक्षी काही ह्याच्यामध्ये पकडले जाणार नाही. आलं का उत्तर? मी म्हणे देवबापाला मदत सुद्धा केली. मी गेली आणि जोराने लात मारली म्हणे त्या सापळ्याला, तोडून टाकला. वेल, जो कपाट, ह्या दोन प्रेयर्स आहेत, निर्णया प्रकारच्या आहेत. एक अर्धवट केलेली प्रेयर आहे गरजेपुरती, आणि गरज संपताच ती प्रेयर संपलेली आहे. मुलीने केलेली प्रार्थना आहे, पण त्या प्रार्थनेमध्ये ऍक्शन सुद्धा आहे. आणि जेव्हा आपण विश्वास ठेवतो तर क्रिया वाचून विश्वास हा व्यर्थ आहे, असं याकोबाच्या पत्रामध्ये सांगितलेलं आहे. पवित्र शास्त्रामध्ये पुष्कळ प्रेयर्स आहेत. 600च्या वर जास्त प्रेयर्स आहेत पवित्र शास्त्रामध्ये. आणि प्रभू येशू ख्रिस्ताने जी प्रेयर केलेली आहे, जी प्रार्थना केलेली आहे, आताच आपण काही भाग त्या प्रार्थनेचा 17वा अध्याय योहान कृष्ण वर्तमानात वाचलेला आहे. ती सर्वात लांब आणि मोठी आणि फार आगळी वेगळी प्रार्थना आहे. या प्रभू येशू ख्रिस्ताच्या प्रार्थनेमध्ये त्याने प्रार्थना जी केलेली आहे ती अर्थातच जास्त भाग प्रार्थनेचा आपल्या शिष्यांसाठी केलेला आहे. सर्व लोकांसाठी शेवटी केलेला आहे, पण आपल्या शिष्यांसाठी, आणि त्यात समावेश बरेचसे लोक, सर्व लोकांमध्ये सुद्धा शिष्य समाविष्ट आहेत. सर्व लोकांसाठी प्रार्थना केलेली आहे. ते एक प्रकारचे देवाला केलेली, नक्कीच देवाला केलेली विनंती आहे, पण जाहीरपणे काही गोष्ट स्पष्ट केलेल्या आहेत त्या प्रार्थनेमध्ये. इतकंच केवळ नव्हे तर त्या प्रार्थनेतनं बरंचसं काही प्रगट केलेलं आहे प्रभू येशू ख्रिस्ताने. आजचा आपला विषय प्रार्थना काय आहे हा नाही आहे. आपल्या सर्वांना माहित आहे की प्रार्थना काय आहे. प्रार्थनेचा एक आराखडा सुद्धा दिलेला आहे की प्रार्थना त्याच्यामध्ये उपकार स्तुती असावी, त्यामध्ये पाप क्षमा मागण्यात यावी. इतकंच केवळ नव्हे तर
त्यामध्ये आपल्या गरजा सांगण्यात यावा आणि गरजा पुरवणार आहे त्यासाठी सुद्धा उपकार स्तुती आपण करावी. आणि बऱ्याचशा प्रार्थना आहे, पण ऍक्च्युली जेव्हा आपण प्रार्थना करतो आणि मनापासून प्रार्थना करतो तर या टेक्निकल गोष्टीकडे आपण एवढं लक्ष देत नाही, जरी आपण उपकार स्तुती करायला पाहिजे आहे. कारण प्रभूचं वचन असं म्हणतं की आभार प्रदर्शनासह आपली मागणी देवाला कळवा. प्रभू येशू ख्रिस्ताच्या प्रार्थनेमध्ये हार्ट टू हार्ट देवाबरोबर त्याने कम्युनिकेशन केलेलं आहे. आणि त्याला कारण असं आहे की आपण बघतो की पहिल्या वचनामध्ये असं म्हटलेलं आहे की या गोष्टी बोलल्यानंतर येशूने वर आकाशाकडे दृष्टी लावून म्हटले, हे पित्या, वेळ आली आहे. वेळ आलेली आहे. तेव्हा प्रभू येशू ख्रिस्तांची जी वेळ आलेली होती त्यावेळेस त्याच्या मनामध्ये जे विचार होते त्याला वधस्तंभ समोर दिसत होता. सर्व जगाच्या पाप क्षालनासाठी त्याला स्वतःचं प्रायश्चित्त देवाला द्यायचं होतं. सर्व मानव जातीच्या ऐवजी जागी आणि साठी पाप क्षालन करण्यासाठी वधस्तंभावर तो मरण सहन करणार होता. आणि ह्या गोष्टी त्याच्या मनामध्ये असताना अगोदरची जी काही अध्याय आहेत, विशेषतः 16व्या अध्यायामध्ये प्रभू येशू ख्रिस्ताने आपल्या शिष्यांना खूप शिक्षण दिलं. तो जाणार आहे म्हणून पवित्र आत्मा सुद्धा त्यांना देणार आणि पवित्र आत्म्याचं कार्य काय आहे ते पण सांगितलेलं आहे. मी तुम्हाला कैवारी देतो, तुम्हाला अनाथ सोडणार नाही म्हणून. तेव्हा 14व्या अध्यायामध्ये त्याने सुरुवातीला सांगितलेलं आहे की तुमची अंतःकरण अस्वस्थ वगैरे भयभीत होऊ देऊ नका. माझ्या मनामध्ये असा विचार आला की जेव्हा त्याच्या समोर वधस्तंभ आहे तेव्हा स्वार्थीपणाने स्वतःसाठी प्रार्थना न करता तो आपल्या शिष्यांसाठी आणि संपूर्ण जगातल्या लोकांसाठी प्रार्थना करत आहे. आणि त्याला कारण असं आहे की तो रदबदली करत आहे. तो जाणार आहे, पित्याकडे ती रदबदली करत आहे की त्याने त्यांच्यावर दया करावी, कृपा करावी. त्याकडे आपण येणारच आहोत. आपण सर्वच प्रार्थना करतो घरामध्ये, चर्चेस मध्ये लोक प्रार्थना करतात. कधी कधी चर्चेस मध्ये लोक प्रार्थना करत असताना त्यामध्ये उपदेश सुद्धा करतात. आम्ही असं केलं पाहिजे, तसं केलं नाही, तसं वगैरे. काही काही लोक प्रार्थना करण्यासाठी आपली भाषा शैली दाखवतात. किती उत्तम प्रार्थनेची रचना किती चांगली होईल आणि लोकांनी म्हणावं किती चांगली प्रार्थना माझी झालेली आहे. जसं परुषाने प्रार्थना केली आणि टॅक्स कलेक्टरने प्रार्थना केली, जकातदाराने. ह्या प्रार्थना आपल्या समोर आहेत. आणि टॅक्स कलेक्टरने जी प्रार्थना केली ती मनापासून प्रार्थना केली आणि प्रभूने सांगितलं की हा पाप क्षमा करून त्याच्या पुढ्यात काहीतरी पडलं, त्याच्या पदरात काहीतरी पडलं आणि ते घेऊन तो गेला. पण परुषी रीता आला आणि रीता गेला. तेव्हा आपली प्रार्थना ही देवाबरोबर हार्ट टू हार्ट कनेक्ट. आणि आपण नेहमीच म्हणतो की प्रार्थना ही देवाबरोबर बोलणं आहे, देवाबरोबर संवाद साधणं आहे आणि देवाचं ऐकून सुद्धा घेणं. बोथ वेज दॅट कम्युनिकेशन इज देअर, टू वेज. तेव्हा हार्ट टू हार्ट जेव्हा आपण प्रार्थना करतो तर ती प्रार्थना देवाला मान्य असते. आणि प्रभूने त्याची ही संपूर्ण परिस्थिती जेव्हा वधस्तंभ समोर होता तेव्हा ही प्रार्थना केलेली आहे. त्या प्रार्थनेचे 3 प्रमुख विभाग आहेत. पहिला विभाग प्रार्थना त्याने स्वतःसाठी केली, 17:1-5. आणि नंतरचा संपूर्ण जो अध्याय आहे तो त्याच्यासाठी प्रार्थना नाही केली त्याने त्याच्या शिष्यांसाठी प्रार्थना केली, 6 ते 19, जो आजचा आपला विषय आहे. आणि तिसरा जो भाग आहे त्याने भवितव्यातले जे त्याच्यावर विश्वासणारे आहेत त्यांच्यासाठी प्रार्थना केली. तेव्हा 6 वचनापासून तर 26व्या वचनापर्यंत प्रभूने इतरांसाठी प्रार्थना केलेली आहे. आणि याच्या प्रार्थनेमध्ये
We see so many things in his prayer. We see obedience, glorification of the Father, revelation of God, choosing the disciples out of this world, unity model on the Father and Son, and their final destiny in the presence of Father and Son. प्रभूने म्हटलं की जसा फादर आणि मी म्हणजे देवबाप आणि प्रभू येशू ख्रिस्त जसे एक संघ आहेत तसे सर्वांनी एकत्र व्हावे. आणि हा आपला उद्देशाचा विषय नाही, पण ख्रिश्चन युनिटी फार मोठा प्रश्न आहे आज. प्रभूने जी प्रार्थना केली त्या थोडक्यामध्ये आपण बघणार आहोत. शिष्यांसाठी केलेली प्रार्थना, प्रामुख्याने शिष्यांसाठी केलेली प्रार्थना. आणि पहिली गोष्ट, प्रभूने जर काय मागितलं असेल तर प्रभूने म्हटलं की फादर प्रोटेक्ट हिज चिल्ड्रन फॉर एव्हर. 17:11 ते 15 मध्ये आपण वाचतो. 17:11 ते 15. यापुढे मी जगात नाही, पण ते जगात आहेत, कारण तो जाणार होता. आणि मी तुझ्याकडे येत आहे. हे पवित्र पित्या, तू मला दिलेल्या तुझ्या नावात त्यांना राख, यासाठी की जसे आपण एक आहोत तसे त्यांनी एक व्हावे. जोपर्यंत मी जगात त्यांच्याबरोबर होतो तोपर्यंत तू मला दिलेल्या तुझ्या नावात मी त्यांना राखिले. मी त्यांचा सांभाळ केला आणि नाशाच्या पुत्राशिवाय, नाशाचा पुत्र यहुदा, नाशाच्या पुत्राशिवाय त्यांच्यातून कोणाचा नाश झाला नाही. शास्त्रलेख पूर्ण व्हावा म्हणून असे झाले. पण आता मी तुझ्याकडे येत आहे आणि माझा आनंद त्यांच्या ठाई परिपूर्ण व्हावा म्हणून मी या जगात या गोष्टी बोलतो. मी त्यांना तुझे वचन दिले. जगाने त्यांचा द्वेष केला, कारण जसा मी जगाचा नाही तसे तेही जगाचे नाहीत. तू त्यांना जगातून काढून घ्यावेस अशी विनंती मी करत नाही, तर तू त्यांना वाईटापासून राखावे अशी विनंती करत आहे. किती चांगली प्रार्थना, समाधान देणारी प्रार्थना. आणि आजच्या या काळात आपल्याला आवश्यक असलेली प्रार्थना प्रभू येशू ख्रिस्ताने कितीतरी वर्षापासून अगोदर त्याच्या शिष्यांसाठी आणि आजच्या शिष्यांसाठी सुद्धा केलेली आहे. ही समर्पक आहे, सध्या सुद्धा कार्यरत आहे. आपण सहजच म्हणतो की आमच्यासाठी प्रार्थना करा, आम्ही तुमच्यासाठी प्रार्थना करू, आणि त्यानंतर मला माहित नाही की आपण खरोखरच त्यांचे अशा आपल्या सर्व लोकांना अभिवचन दिल्याप्रमाणे त्यांची आठवण करतो काय प्रार्थनेमध्ये. हा एक दुसरा भाग आहे. पण आपण नेहमीच म्हणतो की माझ्यासाठी प्रार्थना करा. हल्ली आपण एकमेकांसाठी प्रार्थना करत आहोत. आपण पुष्कळ लोकांना देवाने बरं करावं, रोगमुक्त करावं, त्यांचे जीव प्राण वाचवावे म्हणून आपण प्रार्थना करत आहोत. आपण निर्णय लोकांसाठी प्रार्थना करत आहोत. पण प्रभू येशू ख्रिस्तांनी जी प्रार्थना केलेली आहे ती आपलं शरीर, आपलं मन, आपला जीव, आताच आपलं जीवन आणि यानंतरच सुद्धा आपलं जीवन याला पूरक असणारी अशी प्रार्थना केली. आणि या वचनामध्ये किती समाधान आहे की प्रभू येशू ख्रिस्त आपल्यासाठी प्रार्थना करत आहे. हाऊ कम्फर्टिंग इट इज. लॉर्ड जीसस क्राइस्ट हॅज प्रेड फॉर अस. We, even without asking him, even without requesting him, he has prayed such a apt prayer for us, such a suitable, इतकी आपल्याला आवडणारी, आपल्याला आता सध्या लागू पडणारी अशी प्रार्थना प्रभूने केलेली आहे. आणि त्यामध्ये ही एक महत्वाची गोष्ट प्रभूने मागितलेली आहे. आणि तो काय म्हणतो? प्रोटेक्ट देम, कीप देम, and that they should not be lost. No one should be lost. त्यांना तू राख, त्यांना सुरक्षित ठेव आणि कोणाचाही नाश होऊ देऊ नको. किती चांगली प्रार्थना आहे. त्यांना तुझ्या नामामध्ये सुरक्षित ठेव. म्हणजेच जर त्यांच्यावर बिकट परिस्थिती येणार आहे, शत्रूचा हल्ला त्यांच्यावरती आहे, तर देवाला तो अशी प्रार्थना करता आहे की तू असं कार्य कर की या सर्व हल्ल्यातून त्यांना मुक्ती मिळेल, त्यांची सुटका होईल, ते सुरक्षित राहतील. या ठिकाणी मला थोडंसं यावर अजून
थोडा जोर द्यायला पाहिजे तो हा, की प्रभू येशू ख्रिस्ताने जी प्रार्थना केलेली आहे ती प्रार्थना एक कॉम्प्रिहेन्सिव्ह प्रार्थना आहे. आणि तो केवळ सध्या जगात असलेल्या संकटाविषयी बोलत नाही, पण जे एक प्रचंड मोठं संकट आहे, जे वाईटापासून आहे, the one comes from the evil one, the one can get people on the road of destruction, ज्याच्यामुळे लोकांच्या आत्म्याचा नाश होणार आहे, हे सुद्धा त्याच्यात समाविष्ट आहे. आणि म्हणून आपल्याला कदाचित असा संशय येईल की आपण कितीदा प्रार्थना करतो त्या गोष्टी आपल्यासाठी होत नाही आणि त्या गोष्टी आपल्यावर येतात, त्या संकटातून आपल्याला जावं लागतं. प्रभू येशू ख्रिस्त सुद्धा सर्व प्रकारच्या संकटातून त्रासातून गेला. आणि असं कुठेही लिहिलेलं नाही की जर प्रभू येशू ख्रिस्तावर तुम्ही विश्वास ठेवला तर मग काय तुमच्या तुमच्या खिशाला कधी भोग पडणार नाही, भरपूर पैसे राहतील, नेहमीच तुम्हाला आरोग्य राहील, नाही. पण एकमेव सत्य आणि अल्टिमेट ट्रूथ इज दिस, that you will be safe in the hands of God whether you are here or you leave this world. So I want to remind you this, when Jesus is asking to keep them, protect them, that they should not be lost, it applies for your life now and your life hereafter. Protect. सर्व प्रकारच्या संकटातून त्यांना राख, त्यांना सुरक्षित ठेव. आणि त्याच्यासाठी सुद्धा तू अशी त्यांच्यासाठी तरतूद कर की ते सुरक्षित राहतील. परमेश्वराचा दिव्यदूत त्याचे भय धरणारा सावनी देतो आणि त्यांचे संरक्षण करतो. परमेश्वर किती चांगला याचा अनुभव घेऊन राहा. स्तोत्र 34 यामध्ये आपल्याला वचन, सपोर्टिव्ह वचन खूप आहेत, समाधान देणारी. पहिले योहान 5 आणि 18 मध्ये असं म्हटलेलं आहे, one who was born of God keeps him safe and the evil one cannot harm him. जे देवामध्ये आहेत त्यांच्यावर सैतानाचा हल्ला होऊ शकत नाही. जूड 1 त्यामध्ये असं म्हटलेलं आहे, पहिले पेत्र 1 आणि 5, to those who have been called, who are loved by God the Father and kept by Jesus Christ. हे सर्व देवाने बोलावलेले आहेत, जे ज्यांच्यावर देवाची प्रीती आहे, देवाची ज्यांच्यावर प्रीती आहे, त्या सर्वांना सुरक्षित ते ठेवतो प्रभू येशू ख्रिस्तामध्ये. जूड 24 हा एक आशीर्वादच आहे. आपण म्हणत असतो पुष्कळदा शेवटी हा आशीर्वाद सुद्धा देतात की तुम्हाला सर्व प्रकारच्या पतनापासून राखण्यास जो सर्व समर्थ आहे. यहूदाचं पत्र आणि 24वं वचन त्यामध्ये. दुसरे तेसलनी 3 आणि 3 मध्ये म्हटलेलं आहे, देव विश्वासू आहे आणि म्हणून तो आपल्याला सामर्थ्य देईल आणि आपलं संरक्षण सर्व वाईटापासून करेल. त्यामध्ये या प्रोटेक्शन मध्ये, या सुरक्षित राहण्यामध्ये, त्याच्या नामात राखण्यासाठी अजून एक प्रार्थना त्याने अशी केली की त्यांच्यापैकी कोणाचाही नाश व्हायला नको, त्यांचं पतन व्हायला नको. आणि म्हणून तो असं म्हणतो की त्यांच्या अवतीभोवती तुझं सुरक्षित असं कवच ठेव की त्यांच्यावरती वाईटाचे कोणत्याही प्रकारे परिणाम किंवा दुष्परिणाम होणार नाहीत म्हणून. आणि योहान 3:16 आपल्या सर्वांच्या पाठ आहे, त्यामध्ये हे स्पष्ट आलेलं आहे की त्यांचा नाश होऊ नये तर त्यांना सार्वकालिक जीवन प्राप्त. इतकी देवाची प्रीती आहे की त्यांचा नाश होणार नाही पण सार्वकालिक जीवन होईल. पण हा प्रश्न असा आहे, जे विश्वासणारे आहेत आणि जे विश्वासणारे नाही आहेत. विश्वासणाऱ्यांसाठी असं म्हटलेलं आहे, देवाने जगावर प्रीती केली, ते बरोबर आहे, सर्वांवर प्रीती केलेली आहे. देवाने जगावर प्रीती केली त्याने आपला एकुलता एक पुत्र दिला, अशासाठी की जो कोणी त्याचवर विश्वास ठेवतो, सर्वच नाही, जो कोणी त्याचवर विश्वास ठेवतो त्यांचा नाश होऊ नये तर त्यांना सार्वकालिक जीवन प्राप्त व्हावे. ही पण प्रार्थना, हे पण वचन एक कॉम्प्रिहेन्सिव्ह आहे. त्यांना सार्वकालिक जीवन प्राप्त व्हावे. इट इज टॉकिंग अबाउट युअर लाईफ आफ्टर दिस लाईफ.
त्याच प्रकारे मत्तई 7:13 आणि 14 यामध्ये सुद्धा लूक 13:23 आणि 24 जे सर्व लोक प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवतात त्यांना नाशापासून सुरक्षित राहण्याचे वचन दिलेले आहेत. पण जे लोक विश्वास ठेवत नाही त्यांच्यासाठी मात्र उलट आहे. आणि ते वचन दुसरे थेसलोनिकरास पत्र याचा 2रा अध्याय आणि 10व्या वचनाचा 2रा भाग यामध्ये स्पष्ट सांगितलेला आहे की जे सत्याला जुमानत नाही, झुगारतात, त्यांच्यासाठी मात्र सर्वनाश आहे. पण ते त्याच्यावर विश्वास ठेवतात यासाठी की जो कोणी त्याचवर विश्वास ठेवतो त्याचा नाश होऊ नये तर त्यांना सार्वकालिक जीवन प्राप्त व्हावे. आणि ही तरतूद प्रभू येशू ख्रिस्ताने केली आणि या प्रार्थनेमध्ये त्यांनी तरतूद करून ठेवलेली आहे. कारण वधस्तंभाच्या द्वारे या सर्व गोष्टी आपल्याला विश्वासाच्या द्वारे मिळणार होत्या. त्याने म्हटलंय की त्यांच्यापैकी कोणाचा नाश होऊ नये जे विश्वास ठेवतात. पण आपल्याला माहित आहे की 17 आणि 12च्या दुसऱ्या विभागामध्ये आपण असं वाचतो, जोपर्यंत मी त्यांच्या बरोबर होतो तू मला दिलेल्या आपल्या बरोबर होतो त्यांच्या नावात मी त्यांनाच राखले, मी त्यांचा सांभाळ केला आणि नाशाच्या पुत्राशिवाय त्याच्यातून कोण आला नाही. प्रभू येशू ख्रिस्ताच्या शिष्यांमध्ये एक नाशाचा पुत्र होता आणि हा नाशाचा पुत्र प्रभू येशू ख्रिस्ताला अगोदर माहित होता. इतकंच केवळ नव्हे तर योहान कृष्णवर्तमान 13वा अध्याय 18व्या वचनामध्ये सुद्धा त्याच्याविषयी परामर्श केलेला आहे. 6:64, 70 आणि 71, 13 आणि 11, 6वा अध्याय 64 वचन, 70 आणि 71 वचन, त्याच प्रकारे 13 आणि 11 या वचनामध्ये अगाऊ या नाशाच्या पुत्राविषयी रेफरन्सेस आलेले आहेत. कारण याचा विश्वास होता की नाही माहित नाही, कदाचित त्याने विश्वास ठेवला नंतर तो बहकला, व्हॉट एव्हर द रिझन मे बी, व्हॉट एव्हर द सिच्युएशन मे बी, बट त्याला नाशाचा पुत्र म्हटलेला आहे. जे लोक विश्वास ठेवत नाहीत त्यांच्यासाठी नाश आहे, पण जे विश्वास ठेवतात त्यांच्यासाठी सारे फुलेची वत आहे. दुसरी गोष्ट प्रभू येशू ख्रिस्ताने मागितलेली आहे ती म्हणजे तू इन द वर्ल्ड बट हिज प्रे दे आर इन द वर्ल्ड बट नॉट ऑफ दिस वर्ल्ड. 13 ते 16 आताच मी वचन वाचलेली आहेत. ते या जगामध्ये आहेत पण ते या जगाचे नाही. जग हा शब्द प्रयोग प्रभू येशू ख्रिस्ताने केलेला आहे. पवित्र शास्त्रामध्ये जग हा शब्द प्रयोग केलेला आहे. आणि जगामध्ये आणि जगाचे हे ह्या दोन गोष्टी आहेत. जगामध्ये आपण आहोत पण आपण जगाचे नाही. हा जो शब्द आहे आपण जगाचे नाहीत पण आपण जगामध्ये आहोत, दोन विभागणी केलेली आहे. आणि ही खरी गोष्ट आहे. आपण जगाचे नाहीत, आपलं नागरिकत्व इथलं नाही आहे, आपलं नागरिकत्व स्वर्गाचं आहे. पण या ठिकाणी आपण शरीरामध्ये आहोत, या जगामध्ये आहोत, पण या जगामध्ये असून सुद्धा आपण जगाचे नाहीत. त्याला कारण असं आहे, पहिले योहान याचा 2रा अध्याय 16व्या वचनामध्ये असं म्हटलेलं आहे की जग आणि जगातल्या सर्व गोष्टी त्यावर तुम्ही विश्वास ठेवू नका. कारण जग आणि जग जे आहे त्यामध्ये काय आहे? डोळ्याची वासना, देहाची वासना आणि संसाराची खुशालकी. पुढे असं म्हटलेलं आहे हे देवापासून नाही, हे जगाचं आहे, हे जगाचं आहे. पहिले योहान मी ते वचन वाचूनच दाखवतो. पहिले योहान पहिले योहान 2 आणि 16. जगावर जगातल्या गोष्टीवर प्रीती करू नका. जर कोणी जगावर प्रीती करतो तो त्याच्या ठाई पित्याची प्रीती नाही. कारण जगात जे आहेत ते म्हणजे देहाची वासना, डोळ्यांची वासना व संसाराची खुशालकी ही पित्यापासून नाही तर जगापासून आहे. आणि पुढे मात्र स्पष्ट सांगितलेलं आहे आणि जग व त्याची वासना ही नाही तशी होत आहे, पण देवाच्या इच्छेप्रमाणे करणारा सर्व काळ टिकतो. आपण जगामध्ये आहोत पण या सर्व गोष्टी त्या आपल्यामध्ये नसाव्यात किंवा आपल्यामध्ये नाहीत असं गृहीत धरलेलं आहे. आणि या असल्या प्रकारच्या जगापासून प्रभू येशू ख्रिस्ताने म्हटलं की त्या लोकांना मी बाहेर तू काढ असं म्हणत नाही, तू त्यांना ठेव.
जगामध्ये, पण त्यांना माझ्या नावामध्ये राख या जगातल्या मतप्रणालीचा, या जगाच्या सर्व वहिवाटीचा, या जगामध्ये असलेल्या सर्व ज्या चालीरीती आहेत, या जगामध्ये ज्या वासना आहेत, या जगामध्ये जे काही वाईट आहे ते त्यांना शिव देऊ, त्यांच्यापासून त्यांना दूर ठेवू, असं प्रभूने म्हटलेलं आहे. आणि खरी गोष्ट आहे, आज आपल्याला याची अत्यंत गरज आहे की आपण जगामध्ये आहोत, पण आपण जगाचे नसायला हवे, कारण जगात जे आहे ते सर्व नाश पावणार आहे. जो देवाच्या इच्छेप्रमाणे करतो तो सर्व काळ टिकणार आहे. शेवटची गोष्ट मी आठवत घेतो. प्रभूने म्हटलेलं आहे 17व्या वचनामध्ये प्रभू म्हणतो, तू सत्यात त्यास पवित्र कर, तुझे वचन हेच सत्य आहे. सत्यामध्ये त्यांना पवित्रीकरणासाठी प्रभू येशू ख्रिस्ताने आपल्यासाठी विनंती केलेली आहे. तू त्यांना सत्यात समर्पित कर, तुझे वचन हेच सत्य आहे. पवित्र कर, त्यांना तुझ्यासाठी समर्पित कर. आणि पवित्र याचा अर्थ आपल्या सर्वांना माहित आहे. शुद्ध आपण बहुतेक अर्थ घेतो आणि तो काही वावगा अर्थ नाहीये, पण देवासाठी किंवा एका विशिष्ट कामासाठी, देवाच्या कामासाठी एखादी वस्तू, एखादं जीवन, एखादी व्यक्ती ही सेपरेट करायची, वेगळी काढायची, बाजूला काढायची आणि त्याचा उपयोग त्याच्यासाठीच करायचा. पुष्कळदा चर्चमध्ये बऱ्याचशा गोष्टी असतात, बरेच साहित्य असतं आणि वाद्य असतात वगैरे, आणि कधी कधी काही कार्यक्रम असतात आणि एंटरटेनमेंटचे कार्यक्रम असतात, आणि मग पाळक साहेबांवरती एक प्रकारे दबाव येतो की आम्हाला अमुक अमुक कार्यक्रम आहे, आम्हाला कीबोर्ड पाहिजे चर्चचा, किंवा अमुक अमुक कार्यक्रम आहे, चर्च कडून आम्हाला थोडी मदत पाहिजे त्याच्यासाठी. आणि हे सर्व काही धार्मिक कारण असतात, चर्चच्या बाहेरचे असतात. मी ज्या चर्चमध्ये गेलो, लोकांचे आश्चर्य सहन करावे लागले, लोकांचं तीव्र रिॲक्शन्स होत्या, पण माझा हे म्हणणं नेहमी असायचं की हे चर्च आहे, चर्चमध्ये देवाच्या साठी वापरण्यात आलेल्या ह्या सर्व वस्तू आहेत आणि त्या चर्चच्या बाहेर जाणार नाहीत, आणि एंटरटेनमेंट प्रोग्रामसाठी, सोशल गॅदरिंगसाठी त्या वस्तू इथून बाहेर जाणार नाहीत, कारण त्या देवासाठी. आणि प्रत्येक वस्तू त्या ठिकाणी आलेली आहे, माझा विश्वास आहे की त्यावर त्याच्यासाठी प्रार्थना, उपकार, स्तुती त्या समर्पित केलेल्या आहेत सर्वच, आणि म्हणून त्या देवासाठी वापरायचा. हा बॉडी योर्स अँड माय लाईफ ऑल्सो वी हॅव बीन सॅन्क्टिफाईड. देवासाठी आपण वेगळे केलेले आहे, म्हणून देवासाठीच आपलं जीवन वापरण्यात यावं. पण या ठिकाणी 2-3 गोष्टी सांगितलेल्या आहेत की आपल्याला पवित्रीकरणासाठी किती मदत आहे. 8वा अध्याय योहान सुसमाचार 31 आणि 32 मध्ये असं म्हटलेलं आहे, इफ यू होल्ड माय टीचिंग यू आर रिअली माय डिसायपल्स. तुम्ही माझ्या ऐकाल, त्याप्रमाणे वागाल तर तुम्ही माझे शिष्य आहात. अँड यू विल नो द ट्रूथ. तुम्हाला सत्य कळेल आणि सत्य तुम्हाला काय करेल? फ्री करेल, तुम्हाला स्वतंत्र करेल. आपण त्या सत्याच्या द्वारे, देवाच्या वचनाच्या द्वारे आपलं पवित्रीकरण होतं. आपण देवासाठी समर्पित वेगळं जीवन जगायला लागतो. त्याच प्रकारे 15 आणि 3 योहान सुसमाचार 15 आणि 3 मध्ये असं म्हटलेलं आहे, जे वचन मी तुम्हाला सांगितले त्यामुळे तुम्ही शुद्ध झालाच आहात. तुम्ही शुद्ध झाला, तुम्ही पवित्र झालेला आहे. माझ्या वचनाच्या द्वारे तुम्ही पवित्र झाला. जर आपण प्रभूची वचन वाचतो, ऐकतो आणि त्याप्रमाणे पाळतो तर आपल्यामध्ये पवित्रीकरणाचं प्रोसेस सुरू असतं. इट इज नॉट फुलफिल्ड येट. ते काही पूर्ण झालेलं नाहीये. हे पवित्रीकरण, दिस इज अ प्रोसेस, ऑनगोइंग प्रोसेस दॅट इज गोइंग ऑन. देव आपल्याला रोज येस, आपल्याकडून मात्र पवित्र वेगळं देवासाठी जीवन जगणं हे आवश्यक आहे. त्याच प्रकारे इफिस्कराचं पत्र याचा 5वा अध्याय 25 ते 26 यामध्ये असं म्हटलेलं आहे. इफिस्कराचं पत्र याचा 5वा अध्याय मी तुम्हाला वाचून दाखवतो. इफिस्कराचं पत्र याचा 5वा अध्याय आणि 25 आणि 26 ही वचन मी वाचून दाखवतो.
नवऱ्यानं जशी जशी ख्रिस्ताने मंडळीवर प्रीती केली आणि स्वतःचे तिच्यासाठी अर्पण केले, तसे तुम्ही आपापल्या बायकोवर प्रीती करा, यासाठी की तिला त्याने वचन रूपी जलस्नानाने शुद्ध करून पवित्र करावे. आणि या ठिकाणी हे वचन मंडळीला लागू होतं. चर्च ऑफ गॉड, चर्च ऑफ जीसस क्राइस्ट, हे याला लागू होतं की वचन रूपी जल स्नानाने तिला शुद्ध करावे. वचन रूपी ही शुद्धता, हे पवित्रीकरण देवाच्या वचनाच्या द्वारे आपल्याला मिळतं. आणि शेवटचं वचन 1 पेत्र 1:22 म्हटलेलं आहे, तुम्ही पवित्र कशाने होता, तर देवाची वचन आणि सत्य हे आत्मसात करून त्याप्रमाणे चालून. माझ्या प्रिय मित्रांनो, अवतीभोवती परिस्थिती आपली फार वाईट आहे. आपण जगात आहोत आणि आपल्याकडे इतर लोकांचा बघण्याचा दृष्टिकोन फार विचित्र आहे. का कुणास ठाऊक, पण प्रभू येशू ख्रिस्ताने नेहमी सांगितलं, आणि जे शुभवर्तमान आहे त्याच्या शेवटच्या अध्यायामध्ये जेव्हा येणाऱ्या शेवटच्या काळातल्या गोष्टी घडतील, त्यामध्ये एक प्रामुख्याने गोष्ट सांगितलेली आहे, आणि ती म्हणजे विश्वासणाऱ्यांना भोगाव्या लागणाऱ्या निर्णया प्रकारच्या दुःखाच्या गोष्टी, संकट आणि इतरांकडून अवहेलना आणि छळ. निर्णया ठिकाणी कदाचित मुंबईमध्ये आपल्याला खूप सोपं आहे, पण खूप कठीण आहे ख्रिस्ती जीवन जगणं. आणि एक खूप चांगलं वचन आहे 5वा अध्याय मध्ये शुभवर्तमान, माझ्यामुळे जेव्हा तुमची लोक निंदा करतात, तुमचा छळ करतात, तेव्हा प्रभूचं वचन म्हणतं, डोंगरावरील प्रवचनामध्ये प्रभू येशू ख्रिस्त खुद्द म्हणतो की आनंद आणि उल्हास करा, कारण स्वर्गात तुमचे प्रतिफळ मोठे आहे. आज प्रभूची आपण स्तुती करूया की प्रभूने कितीतरी वर्षापासून आपल्याला समर्पक आपल्यासाठी प्रार्थना केलेली आहे, आणि ती प्रार्थना आज आपल्याला आवश्यक आहे की आपण जी देवाची मुलं आहोत, त्या देवाच्या मुलांना प्रभूने सुरक्षित ठेवावं, आपल्यापैकी कोणाचा नाश होऊ नये. आणि इतकंच केवळ नव्हे, तर आपल्याला प्रभू देवाच्या ख्रिस्ताच्या सेवेसाठी वेगळं करून कायम स्वरूपात आपल्याला आपलं पवित्रीकरण करून समर्पित जीवन जगण्यासाठी तरतूद केलेली आहे, ती प्रार्थना केलेली आहे. आणि ही प्रार्थना वाया जाणार नाही. ही प्रार्थना आपण ग्रहण करू. आज विश्वासाने ती प्रार्थना आपल्यासाठी आपण क्लेम करूया आज की प्रभू, मी तुझी स्तुती करतो, तू माझ्यासाठी प्रार्थना केलेली आहे, आणि आज ही प्रार्थना मी ग्रहण करतो माझ्यासाठी. ती माझ्यावर इफेक्टिव्ह होईल, कारण तू माझ्यासाठी केलेली आहे. आपण प्रार्थना करू. पवित्र आणि प्रेमळ पित्या, आम्ही तुझी स्तुती करतो, तू आमच्यासाठी प्रार्थना करून अशी तरतूद केलेली आहे की आम्ही सदैव तुझ्या सुरक्षित कवचाखाली आमचं जीवन असावं. या जगात राहत असताना आम्ही जगाचे नाही, आणि त्यासाठी लागणारी तरतूद सुद्धा तू केलेली आहे. तुझा आत्मा आम्हाला दिलेला आहे, जो आमचा कैवारी आहे, जो आम्हाला चालवतो, जो आम्हाला सत्य दाखवून सर्व सत्यात नेतो. तुला विनंती करतो परमेश्वरा की आज लीन आणि नम्रपणे पूर्ण विश्वासाने ही प्रार्थना आम्ही ग्रहण करतो परमेश्वरा. ही प्रार्थना आम्ही स्वतःसाठी, इथं जमलेल्या, इथं लॉग इन केलेल्या प्रत्येकासाठी आम्ही ही विनंती करतो की आम्ही ही प्रार्थना, मी स्वतः ही प्रार्थना स्वतःसाठी ग्रहण करतो, एक्सेप्ट करतो. या आशीर्वादात आमचं जीवन येथून पुढे व्हावं म्हणून तुला समर्पित करतो. येशू आमचं तारणाऱ्याच्या नावात ही प्रार्थना मागतो म्हणून तू स्वीकार. Over to Bobby now. Thank you, Reverend, for the inspiring, heart-stirring, and very encouraging message. I'm sure it's going to be a blessing to everyone who is listening. Before we move on to the announcements, let me take this opportunity to wish each one of you a very happy International
Family Day, which just went by yesterday. Uh, a very, very happy International Family Day once again to all of you. We have a few announcements. Next Sunday, that is the 23rd of May, we will have our Sunday service at 10 a.m. Indian Standard Time. Uh, there are a lot of people who are sick, down with COVID and other ailments, and just as we heard today in the message, let us pray for each other, let us remember each other, let us uphold each other in prayer and express our love and show our sincerity to each other. Yes, the situation outside is not so good and the virus is spreading. So we request everybody to take all required precautions, keep washing your hands regularly, do not step out of your houses if it is not very urgent, if it is not required, preferably stay indoors and avoid going to crowded places and always wear a mask. Nowadays, double mask, I mean, if you have to step out. Um, yes. At this point in time, we have the offering. Let us give our offering to the Lord. The Lord has blessed each one of us, and from that, let us give unto the Lord. Also, a reminder for each one of you to kindly send your respective offering to your respective churches. The churches require funds at this point in time. A lot of payments, a lot of administrative work needs to be done. Sorry. Yeah. We also have a few requests that have come to us, prayer requests that have come to us. I just want to mention them at this point in time. Yes, today, 16th of May, uh, Akshay Nawadkar celebrates his birthday. So, on behalf of everybody, a very happy birthday to Akshay. Uh, Mr. and Mrs. Wagmare are celebrating their 39th wedding anniversary on the 17th of May, that is tomorrow. Happy wedding anniversary in advance. Uh, we also have Mr. Santosh Samudre, who has celebrated his birthday on 13th of May, and Mr. Santosh and Mrs. Manisha Samudre also celebrated their wedding anniversary on the 15th of May. We need to pray for Alwyn Gaikwad. Remember him in our prayers in these tough and trying times. We also need to pray for the Gholap family, who are all down and stricken with COVID at this point in time. We also need to pray for Mrs. Preeti Chandiwal, who is currently in the hospital. She is also down with COVID. And we also need to remember Mrs. Anaga Thorat,